मित्रांनो, तुम्हाला मृत्यू पर्यटन अर्थात डेथ टुरिझम याबद्दल काही माहिती आहे का? आता लोकं विविध कारणांसाठी पर्यटन करतात. काही धार्मिक पर्यटन असतं, काही ऐतिहासिक स्थळांची पाहणी करून त्याची माहिती घेणे असं पर्यटन असतं. काही निसर्गरम्य स्थळांच्या ठिकाणी जाऊन तेथील सृष्टी सौंदर्य पाहणं यासाठी पर्यटन करतात काही लोकं. काही लोकं बर्फाच्छादित हिमशिखरे पाहण्यासाठी किंवा बर्फावरती स्काईंग करण्यासाठी विविध ठिकाणी जाऊन त्या पर्यटनाचा आस्वाद घेतात किंवा पर्यटनाचा आनंद उपभोगतात. परंतु हे डेथ टुरिझम म्हणजे काय असावं बरं? ह्याच्याबद्दल तुम्ही कधी विचार केलाय का? तुमच्या मनात काही प्रश्नचिन्ह निर्माण झालंय का? की हे डेथ टुरिझम म्हणजे काय? आता आपल्याला माहिती आहे की डेथ म्हणजे मृत्यू आणि टुरिझम म्हणजे पर्यटन. आता मृत्यू हे आपल्या जगण्याला लाभलेलं एक कोंदण आहे आणि जन्माला येणं हे जसं आपल्या हातात नाही, तसाच मृत्यू कधी येईल, कुठे येईल हे सुद्धा आपल्याला सांगता येत नाही. त्यामुळे जगण्यातला आनंद तिथे अधोरेखित होतो. आपल्याला मृत्यू कधी येणार आहे हे माहिती नाही. त्यामुळे जगण्यातील प्रत्येक क्षण आनंदाने आपण जगायचा प्रयत्न करायला हवा. दुर्दैवाने होतं काय, की आपलं जायचं तिकीट पक्कं आहे हे ध्यानात असूनही लोकं जगण्याची चेष्टा करतात आणि जेव्हा जगणं हातातून निघून जातं, तेव्हा नाईलाजाने आपल्याला मृत्यूची वाट पाहावी लागते. आता जगत असताना अचानक मृत्यू येणे आणि अशी व्यक्ती निघून जाणे, त्याला आपण काय म्हणतो? "जो आवडे सर्वांना, तोची आवडे देवाला." म्हणजे जो जगण्याच्या टप्प्यामध्ये आहे, तो अचानक जातो आणि अनेक वृद्ध लोकं जीवनाला कंटाळून मृत्यूची वाट पाहत असतात आणि मृत्यू त्यांना हुलकावणी देत असतो. अशा ह्या जगण्याच्या कष्टप्रद अवस्थेत काही लोकं मृत्यूची वाट पाहत आहेत आणि त्यांना ज्याप्रमाणे जन्म देणारा आहे, त्याप्रमाणे मृत्यू देणारा सुद्धा किंवा प्राण घेऊन जाणारा सुद्धा तोच आहे. त्यामुळे त्यांना नैसर्गिक मृत्यूचीच वाट बघणे नशिबी असते. हा एक प्रकार झाला. म्हणजे हा एक विचार झाला आणि कोणी जगण्याच्या असहाय्य वेदनेने तडफडत आहे, म्हणून त्यांची जगण्याच्या त्या अवस्थेतून सुटका करून त्यांच्या मरणाचा मार्ग मोकळा करावा, अशी ही दुसरी विचारसरणी आहे. आता डेथ टुरिझमकडं आपण येऊया. एक खंद्या पत्रकार होऊन गेल्या, की ज्यांनी पत्रकारिता केली, कायद्याचा अभ्यास केला आणि त्याच्यानंतर त्यांनी मनुष्य मात्राला सन्मानाने मरण्याचा हक्क मिळावा यासाठी लढा दिला. तर अशी ही व्यक्ती होती. त्यांचं नाव आहे लुडविग मिनोली. या व्यक्तीचं निधन झालं आणि त्यांनी जे काम उभं केलं होतं, त्या काम करत असताना, त्यांच्या आवडीच्या काम करत असताना किंवा त्यांच्या आवडीच्या कामाद्वारेच त्यांनी मृत्यू स्वीकारला. तर त्यांनी ही जी जी संस्था स्थापन केली डिग्निटास या संस्थेचं काम काय होतं, तर ज्यांना स्वतःहून मरणाला आलिंगन द्यायचं आहे, त्यांच्यासाठी सर्व व्यवस्थांची तजवीज करणं, असं ह्या संस्थेचं काम होतं. आणि ही संस्था अशा रुग्णांना किंवा अशा व्यक्तींना सर्व वैद्यकीय आणि कायदेशीर मदत करायची. म्हणजे ज्याला जगण्याची इच्छा नाही, ज्याला मरण हवंय, त्याला ते मिळवून देण्यासाठी ही संस्था त्याची अनेक निकषाखाली काटेकोर तपासणी करायची. म्हणजे त्याला गंभीर व असाध्य आजार आहे का? त्याला असह्य वेदना होत आहेत का? त्याच्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी, जे आपण इन्स्पेक्शन असं म्हणतो, डिटेल फिजिकल इन्स्पेक्शन किंवा शारीरिक तपासणी त्याची करून घ्यायची. त्याच्यानंतर त्याची वैद्यकीय तज्ञांद्वारे त्याच्या आजाराची, वेदनांची पुष्टी करून घ्यायची. त्याच्यानंतर त्याची मानसशास्त्रीय चाचण्या करून घ्यायच्या, पडताळणी करून घ्यायची आणि हे केल्यानंतर डॉक्टर त्याला लिहून देतील औषध, की ह्या औषधाद्वारेच त्यांना मृत्यूला सामोरं जाण्यास
परवानगी आहे आणि ते औषध त्यांना देऊन त्यांनी आपला मृत्यू आणि आपण या दोघांची भेट घडवून आणायची. आणि हे काम निसर्गाने समृद्ध भूतलावर असलेला स्वर्ग असं ज्याला आपण म्हणतो, त्या स्वित्झर्लंडमध्ये केलं जातं आणि स्वित्झर्लंडमध्ये ह्या ज्या लुडविग मिनोली आहे, त्यांची जी डिग्निटास संस्था आहे, त्या संस्थेकडं जगभरातील अनेक लोक जातात आणि हे अशा पद्धतीने मृत्यूला सामोरं जाण्यासाठी सगळ्या प्रकारची व्यवस्था करतात आणि तिथे जाऊन मृत्यू स्वीकारणे याला म्हणतात मृत्यू पर्यटन, डेथ टुरिझम. आता हे सगळं जे घडलं, त्या घडण्याच्या पाठीमागे एक अशी धारणा होती, की लोकांना वेदनांनी तडफडत बळजबरी श्वास घेणे, सोडणे असं काम त्यांच्या पाठीमागे लावण्यापेक्षा त्यांचा श्वास कायमचा थांबावा आणि त्या असाध्य वेदनांपासून त्यांची मुक्ती होती आणि ह्या मिनेली नावाचे जे गृहस्थ आहेत, लुडविग मिनेली, त्यांनी राइट टू डाय कायदे कसे असतात? राइट टू लिव्ह जगण्याचा अधिकार, राइट टू इन्फॉर्मेशन माहितीचा अधिकार, राइट टू एज्युकेशन शिक्षणाचा अधिकार. तसा त्यांनी एक चळवळ स्थापन केली होती, राइट टू डाय स्वेच्छा मरणाचा अधिकार. आणि या दयामरण आणि त्याच्यानंतर स्वेच्छामरण असे हे 2 प्रकार आपल्या सगळ्यांच्या चर्चेत असतात आणि त्या अनुषंगाने आपल्या मृत्यूला आपणच आलिंगन द्यायचं, असं ह्या लुडविग मिनोली यांनी आपल्या साठीनंतरच्या जीवनाचं कार्य ठरवलं होतं आणि दुर्दैवाने त्यांनासुद्धा त्यांच्यावर अशी वेळ आली, की त्यांना त्यांच्या इच्छेनुसार मृत्यूला सामोरं जाण्यासाठी सगळ्या तपासण्या, सगळे निकष पार करून त्यांना जे हवं किंवा डॉक्टरनी जे शिफारस केले ते औषध घेऊन त्यांनी मृत्यूला आलिंगन दिलं. 29 नोव्हेंबर 2025 रोजी त्यांनी स्वतःचा मृत्यू घडवून आणला आणि त्यामुळे लुडविग मिनोली हे कर्ते सुधारक ठरले आणि अशा प्रकारचं हे डेथ टुरिझमचं काम स्वित्झर्लंडमध्ये त्यांची ही जी संस्था आहे डिग्निटास ती करते. त्यामुळे आपल्या पर्यटनाचे जे काही वेगळ्या-वेगळ्या व्याख्या आहेत, त्या व्याख्येमध्ये हा डेथ टुरिझमचा विषय तुम्ही समाविष्ट करून घ्यायला काही हरकत नाही. आता विविध देश जे आहेत स्वित्झर्लंड, नेदरलँड, बेल्जियम, कॅनडा, स्पेन, ऑस्ट्रिया या देशांनी त्यांच्या नागरिकांना स्वतःच्या मृत्यूचा निर्णय घेण्याचे कायदेशीर अधिकार दिलेले आहेत. परंतु आशियाई देशांमध्ये अशी ही चळवळ सुरू झालेली नाही आणि अ, ह्या लुडविग मिनोली यांच्या संस्थेचा आधार घेऊन स्वतःहून स्वतःच्या मृत्यूला आलिंगन देणारे जवळपास 4,000 नागरिक आहेत, ज्यांनी स्वित्झर्लंडमध्ये डेथ टुरिझमचा पर्याय स्वीकारलेला आहे. त्यामुळे दयामरण आणि स्वेच्छामरण याबद्दल तुमचं मत काय? डेथ टुरिझमबद्दल तुमचं मत काय? हे कॉमेंट बॉक्समध्ये मला लिहून सांगायला विसरू नका. आपला मित्र सुरेश मुरलीधर कोडितकरला रजा द्या. माझा हा यूट्यूब चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. माझ्या ह्या यूट्यूब चॅनलची लिंक तुमचा मित्रपरिवार, आप्तपरिवार, स्नेहीजन सगळ्यांना WhatsApp अकाउंटला कॉपी पेस्ट करायला विसरू नका. माझ्या अकाउंटची लिंक दुसऱ्यांना भेट द्या. मोफत एवढी चांगली भेट तुम्हाला दुसरीकडे कुठेही मिळणार नाही आणि वेगळ्या वाटेवरचे असे विषय मी पुन्हा-पुन्हा घेऊन येतो, असा मी तुम्हाला एक प्रकारचा आशावाद देऊन आज तुमची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. वंदे मातरम. जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय सनातन. धन्यवाद.